ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर कामाक्षी सोनवणे म्हणून आहेत. त्यांनी हा अनुभव शेअर केला चिंचवडमधून. तर ताई म्हणत होत्या, हां, मला ते सांगायचं राहिलं. आत्ता मी म्हणजे कालच्या गुरुवारपर्यंत अनुभव सगळ्यांचे घेतलेले आहेत. तर आता नवीन कुणाला जर शेअर करायचे असतील तर प्लीज आता थोडे दिवस थांबा. हे शेअर झाल्यानंतर मग मी तुम्हाला सांगेन, मग नंतर तुम्ही शेअर करा. का तर मग सगळे एकदम आले ना, तर मग मला पण ते फार लोड झाल्यासारखं वाटतंय. अरे बापरे! आता कधी व्हायचं हे, असं कुठेतरी होतंय. तर हे आता आहेत 8-9 तेवढ्या आधी संपवते आणि 9 नाहीत 11 आहेत सॉरी. तर तेवढे आधी संपवते आणि नंतर मग तुम्ही सगळेजण शेअर करा. WhatsAppला पण प्लीज कुणी आताच शेअर करू नका. म्हणजे ते मला ना असं खूप डोक्यावर ओझं असल्यासारखं वाटायला सुरुवात होते. तर मग मी तुम्हाला सांगेन हे अनुभव संपले की. तर अनुभवाकडे येते. तर कामाक्षीताई म्हणत होत्या, गेली 16 वर्ष झाली मी आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात आणि खूप अनुभव म्हणजे एक आपण म्हणतोय ना दिवसागणिक असे अनुभव आईंनी मला दिलेले आहेत म्हणतात. खूप म्हणजे काहीच नाही, आम्ही शून्य होतो म्हणतात. ज्यावेळी मी आईंच्या मार्गात आले, त्यावेळेला आम्ही शून्य होतो. काही नव्हतं म्हणतात. ना घर, ना मूल-बाळ, ना प्रॉपर्टी कुठल्याही प्रकारची, काहीच नव्हतं. पण त्या सगळ्या गोष्टी आज आईंच्या कृपेनं माझ्याकडे आहेत म्हणतात. ज्यावेळेला म्हणजे लग्न झालं ना, माझे मिस्टर असं कामगार म्हणूनच होते एका कंपनीमध्ये. खूप शिक्षण त्यांचं पण झालेलं नव्हतं, माझं पण झालेलं नव्हतं. माझी पण 12वी झालेली होती म्हणतात आणि त्यांची पण 12वीच झालेली होती. तर गावी होतो म्हणतात आम्ही त्यावेळेला. तर तिथं म्हणतात जास्त कामं पण काही मिळायची नाहीत. माझ्या सासरी म्हणतात तिथं कामं पण जास्त नव्हती. तर असंच कुठेतरी कामाला जायचं, शेतात जायचं, हे करायचं. मग मला पण आता लग्न झाल्यानंतर सासूबाई वगैरे जायच्या, मला पण जायला लागायचं म्हणतात. जे घर होतं आमचं म्हणतात म्हणजे सासरमध्ये वगैरे जे घर होतं, तेच काय ते पण ते सुद्धा अशा पद्धतीचं होतं म्हणतात की कधी ढासळेल अंगावर काही सांगता येत नाही. अशा पद्धतीचं घर पण होतं म्हणतात. तर तशा घरामध्ये दिवस काढले म्हणतात. म्हणजे गावात राहणं म्हणजे सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असल्या तर ठीक आहे म्हणतात. नाहीतर नातेवाईक असं चेंगरून मारतात असं म्हणत होत्या ताई. जोपर्यंत आई नव्हत्या आयुष्यात ना त्यावेळचे दिवस म्हणजे इतके भयानक होते म्हणतात माझे. परिस्थिती पण तशीच आणि त्याच्यानंतर 2-3 वर्ष मूलबाळ झालं नाही लग्नानंतर आणि ते गावात म्हणतात की इतकं टॉर्चर करायची लोकं. ही शेजारची बाई येऊन बसली की तुझ्या सुनेला अजून मूल-बाळ नाही आहे. म्हणजे खायला तुमच्या घरात अन्न नसू दे, पण मूल-बाळ पाहिजे आणि लगेच दुसरं लग्न करायला या तयार म्हणतात. आणि सारखं मग शेजारची शिकवणार, भावकी जे म्हणतोय आपण, त्यातल्या बायका शिकवणार आणि की "अरे, हिला मूल-बाळ नाही आहे, दुसरं लग्न करा मुलाचं, दुसरं लग्न करा मुलाचं." आणि एकतर ह्यांच्या मुलाला कामधंदा आहे का नाही, म्हणजे पोसू शकतोय का नाही हे विचार न करता अगदी आजची उद्याची तयारी उद्या काही आहे नाही घरात, तिथनं सुरुवात असायची. पण हे एवढे मोठे प्लॅनिंग असायचे की मला मानसिक पण तेवढाच त्रास व्हायचा आणि शारीरिक पण म्हणतात की काय प्रॉब्लेम होता. त्याच्यासाठी काही औषध-पाणी करण्यासाठी पैसा नव्हता. हे असल्या सगळ्या परिस्थिती आणि मग ते मूल-बाळ नसल्यामुळं सगळ्या कुठं कार्यक्रमात गेलं, गावामध्ये खूप जास्त असते म्हणतात त्या असं गेलं ना कुठं असं बायका इतकं टोमणे आणि इतकं काय असं ते दाखवणार, की आम्ही म्हणजे काय मोठं तीर मारलं आहे असं ते बायकांना होतंय. तर ते तशा पद्धतीनं त्या बिहेवियर करायच्या म्हणतात. आणि मग त्या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायचा. मग मी 2-3 वर्ष तर आधी आधी कामाला पण जायचं. म्हणजे ह्या शेतात जायचं, त्याच्या शेतात जायचं. ह्यांना शेतीसुद्धा नव्हती, काहीसुद्धा नव्हतं. हे सगळं आईंनी सगळं वैभव माझ्या झोळीत घातलं म्हणतात परत. पण ते कसं झालं मला आज तागायत मी असं बसले ना म्हणतात, की मी विचार करते आपली लायकीच नव्हती आणि हे कसं झालं कसं?
कुठनं आईंनी कुठं आपल्याला आणून ठेवलं. पण ना तुम्हाला सांगू म्हणतात हे करताना ना सुरुवातीला खूप त्रास झाला. म्हणजे आढेवेढे घेतले गेले. म्हणजे मी ज्यावेळेला माहेरी गेलेले होते ना म्हणतात, तर माहेरी गेल्यानंतर म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी त्या नव्हत्या म्हणतात, आमच्या इथं राहायला नव्हत्या आणि माहेरमध्ये पण तशीच परिस्थिती आहे. आई-वडील भाड्यानंच राहत होते. मग भाड्यानं राहत होते तिथंच आमच्या शेजारी भाडेकरू जे होत्या ना म्हटल्या ते माझ्या लग्नानंतर आलेले होते तिथं आणि आलं तरी पण लगेच मला घेऊन यायचे, तर लगेच थांबू द्यायचे नाहीत माहेरामध्ये तर त्यामुळं मग म्हटलं माझी काही ओळख नव्हती. पण ते माहेरी एकदा गेल्यावर आणि 2-3 दिवस राहिल्यावर त्या काकूंनी मला आईंचं हे सांगितलेलं होतं. मग मी घरी आल्यानंतर आमच्या सासरी करायला लागल्यानंतर त्याच्यात पण खूप आढेवेढे घेतले गेले. खूप मला त्याच्यासाठी मारहाण पण केली गेली. म्हणलं, "हे कशाला असलं काहीतरी घरात आणायचं नाही. काय तुझ्या बापाचं घर आहे का?" इथपर्यंत मला ऐकवलं गेलं. तर माझंच काहीतरी चांगलं व्हावं, आपल्या घरात चांगलं व्हावं म्हणून मी करते असं. तर मला मिस्टरांनी पण मारलं म्हणतात. सासूनं पण मला मारलं, की "हे असलं काही आमच्या घरात चालवायचं नाही, थेरं वगैरे." आणि त्या दिवशी म्हणतात मी बालोपासना करत होते म्हणल्या आणि मी अगदी एका दिवसात सगळ्या चाली वगैरे ना त्यांनी सांगितलेल्या तर मी पूर्ण लक्षात ठेवलेल्या म्हणल्या आणि ते मी करत होते आणि त्यांनी येऊन मागणं लाथ घातलेली मला म्हणतात त्या. तर त्यावेळेला मला म्हणजे असं खूप वाईट वाटलं, खूप रडले आणि म्हणजे असं वाटलं की एक मूल-बाळ नाही आहे म्हणून. परिस्थिती तर असली होती तर होतीच, पण त्यातसुद्धा मूल-बाळ नाही आहे म्हटल्यावर एवढं आपल्याला त्रास देत आहेत ही लोकं. मला खूप वाईट वाटलेलं म्हणले. मी खूप रडलेले म्हणल्या आणि बालोपासनेचं पुस्तक माझ्या हातातच होतं म्हणल्या आणि त्यांनी येऊन माझ्या पाठीत लाथ घातलेली होती. "तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? हे असले काही थेरं घरात करायचे नाहीत आमच्या" म्हणून. आणि मी ना ते अर्धीच बालोपासनं तशीच झाकली आणि नाही करत फक्त उघडून बघत होते आत्ता, असं मी बोलले म्हणल्या. ते काय आहे फक्त म्हणजे मी वाचत नव्हते, उघडून बघत होते. तर मग मला त्याच्यावरनं खूप घाण-घाण शिव्या दिलेल्या होत्या म्हणल्या, की म्हणजे जे शब्द नाही बोलायला पाहिजे घरच्या लक्ष्मीला ते शब्द खूपदा मी ऐकले म्हणतात. आणि मग मी ते पुस्तक ठेवलं म्हणतात. पण रडत-रडत ते ठेवलं आणि म्हटलं, "मला मला ना या घरातनं तेवढं बाहेर काढा." मी बोलले म्हणतात आणि तुम्हाला सांगू म्हणतात, मी वर्षभर चोरून-चोरून बालोपासना करत होते म्हणतात. ते कुठं करत होते मी ते सुद्धा सांगू शकत नाही म्हणतात. इतकी माझी वाईट अवस्था होती म्हणतात तिथं. तर मी बालोपासना करत होते चोरून-चोरून आणि 1 वर्ष झालं माझ्या बालोपासनेला आणि निष्ठेनं केलं ना म्हणतात. तर आई खूप आणि मी तुम्हाला खरं सांगू हा स्वभाव माझा म्हणजे आधीपासूनच आहे म्हणतात आणि तो कदाचित आईंना म्हणजे आईंच्या वर्गात असणाऱ्या व्यक्तींना ह्याच स्वभावानं जगावं हे आईंना अभिप्रेत आहे म्हणतात. त्या म्हणजे आईंना पाहिजे आहे की ह्या स्वभावानं माणसानं जगावं आणि तो स्वभाव मुळातच माझ्यात होता. माझी आई तशीच आहे ना, त्यामुळं माझा स्वभाव तसा होता. त्यामुळं आईंची लवकर कृपा झाली म्हणतात. तुम्ही हे वर्ष 2-1.5 वर्ष करून बघा म्हणतात, की माणसं त्रास देतात ह्या गोष्टी ते ठीक आहे. पण ना आपण आपल्या कामाशी काम ठेवून ना कुणाशी जास्त हे नाही करायचं. ते करताय ते करू दे. ते डोक्यात पण नाही घ्यायचं त्या म्हणत होत्या. डोक्यात जर घेतलं तर आपल्याला मानसिक त्रास होतोय, की अरे ह्यानं माझ्यासोबत असं केलं. तर ते डोक्यात पण नाही घ्यायचं. ते वागताय त्याच्याबरोबर ते जाऊ दे तिकडं खड्ड्यात असं म्हणायचं आणि आपण आपली सेवा चालू ठेवायची. त्यांचा विचारसुद्धा करू नका. जे लोकं त्रास देतात ना त्यांचा विचारसुद्धा करू नका. मी तुम्हाला सांगू म्हटलं माझ्या सासूनं कितीतरी वेळा मला मारलं. माझ्या नवऱ्याला हात उचलायला लावलं. त्यांना कितीतरी वेळा मला त्यांनी मारलं म्हणला. पण ना मी कधीच कुठल्या बायकांमध्ये जाऊन मी आज अनुभव सांगायला लागले म्हणून ह्या गोष्टी सांगायला लागले म्हणतात. पण कधीच कुठल्या बायकांमध्ये बसून मी माझ्या सासूला शिव्या नाही दिल्या म्हटलं. मी जायचीच नाही कुठल्या बायकांमध्ये. कामाला वगैरे जायची ना, तर त्यावेळेला सुद्धा जसा आईंचा मार्ग मिळाला होता त्यावेळेपासून तर मी ओम नमः शिवायचं माझं चालू असायचं.
पण ज्यावेळेला कामाला जायची त्यावेळेला सगळ्या बायका एकामेकीचं काय, 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 काय घरातलं सांगायच्या. पण मी सांगायची नाही. मी ह्याच्यासाठी सांगायची नाही. एकतर आपल्याला म्हणजे माझ्या मुळातच तो स्वभाव कमीच होता म्हणतात इकडचं-तिकडं असं म्हणजे सगळं घरातलं सांगत बसायचं किंवा सगळं ओकत राहायचं लोकांपुढं. हा स्वभाव मुळात आईतच नव्हता. त्यामुळं माझ्यात तो नव्हताच मुळात म्हणतात. पण दुसरी एक गोष्ट हे की मी भीतीपोटी पण कुणाला काही बोलायची नाही म्हणलं. का तर एकतर मला मूलबाळ नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीला नवीन होते त्यावेळेला हां बाबा मी काहीतरी म्हटलं आणि तर कुणीतरी जाऊन आणि परत सासूला सांगितलं का तर मी गावामध्ये बघितलेल्या होत्या. ह्या असंच बायका एकमेकीला सांगायच्या आणि परत आणि कुणाच्या तरी घरात कळलं की त्या व्यक्तीला घेऊन जायच्या की अरे हिनं असं-असं सांगितली ते. मग मला त्या गोष्टींची भीती पण वाटायची की अरे कशाला हे असलं पाहिजे. मग मी काम करायचे आणि माझं निघून यायचे म्हटलं. हा मुळातच स्वभाव होता आणि तो आईंना आवडतोय म्हणतात तो स्वभाव. कदाचित माझ्याकडनं त्या गोष्टी झाल्या नाहीत की आपण म्हणजे उपासना करतोय हे ताई बोलल्या ते अगदी बरोबर. आपण उपासना करतोय आणि बऱ्याच वेळेला आपण बोलावं म्हणून नाही बोलत, पण खूप राग येतोय कधी-कधी. खूप मनस्ताप होतोय म्हणजे खूप आपण म्हणतोय ना असं पुढची व्यक्ती इतकी इरिटेट आपल्याला करते, की आपण जे नसते आपल्याला बोलायचं ते आपण बोलतोय. ते जे नसते आपल्या तोंडातनं जायला पाहिजे ते आपल्या जातंय. तर हे जे आहे ना हे नाही झालं ना, तर गुरूंची फार लवकर कृपा होते. हे त्यांना सांगायचं होतं आणि ही गोष्ट खरी आहे बरं का. तर त्या म्हणतात तो मुळातच स्वभाव नसल्यामुळं मी कुणाला सांगायची पण नाही. मला मारलं मी तुम्हाला सांगू म्हणतात एक 4 वर्षापूर्वी मी माझ्या चुलत बहिणीसोबत बोलताना हे बोललेले होते म्हणतात. माझ्या आईलासुद्धा मी बोललेले नव्हते म्हणतात. म्हणजे नाहीच बोललेच नाही म्हणतात ह्या गोष्टी. आणि माझ्या चुलत बहिणीला 4 वर्षापूर्वी एकदा बोलत-बोलत ह्या गोष्टी बोललेले होते म्हणतात. आता सगळं चांगलं झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगायला लागले असं बोलल्या. नाहीतर मी कधीच नाही म्हणजे तो विषय पण काढायची नाही मी. आणि जसं आईंच्या वर्गात आले म्हणतात, तसं नामात आईंनी मला इतकं गोवलं आणि बालोपासना हे ना खूप माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे म्हणतात बालोपासना. मी ना एक वेळ जेवणार नाही पण आधी बालोपासना हे करणं म्हणजे एखादा दिवस उपवास होईल माझा. पण बालोपासनं कधीही आजतागायत सुटलेली नाही म्हणतात. आणि नाम तर ते आईंनी असं ना म्हणजे तुम्हाला सांगू म्हणतात ती ती गोष्टच सांगण्यासारखी नाही. नामात खूप मला आईंनी गोवलंय म्हणतात. आणि त्याच त्याच ताकदींचा परिणाम झाला म्हणतात. मला बाकी काही माहीत नव्हतं म्हणतात. मी इकडं पुण्याला आल्यानंतर मला आई माहिती पडल्या. जास्त मग प्रकाशनं वगैरे मी ते पुण्याला आल्यानंतर सुद्धा सगळं लगेच मला नव्हतं म्हणतात तेवढी मला हे नव्हती म्हणतात, मुभा नव्हती सगळ्या गोष्टींची. पण नंतर 3-4 वर्षानंतर पुण्याला आल्यानंतर खरं माझं 1 वर्षाच्या आत हे झालं म्हणतात. 1 वर्षाच्या आत मला आईंनी तिथनं बाहेर काढलं गावातून. मी जशी बालोपासना करायला लागले ना म्हणतात, बालोपासना करायची, नामस्मरण करायची आणि ना मी कामाला गेल्यानंतर सुद्धा आणि मग माझ्यात मला तर ते जास्तच हे झालं म्हणतात, की मी आधीच जास्त बोलायची नाही म्हणतात आणि काही घरातलं वगैरे सांगायला नको बाबा बायका आणि काहीतरी भांडणं लावतील. आधीच आपली परिस्थिती अशी म्हणून मी ते बोलायची नाही आणि नामस्मरणामुळं ती सवय पूर्णच माझी बंद होत गेली म्हणतात. आणि त्यामुळं मग नामस्मरणामुळं ती सवय बंद झाल्यामुळं इतका फायदा झाला म्हणतात. 1 वर्षाच्या आत मला पुण्यात आणलं म्हणतात आईंनी. का ह्यांना जॉब मिळाला एका कंपनीमध्ये आणि आणलं म्हणतात. मग नंतर आई-वडिलांना नंतर घेऊन यायचं वगैरे असं प्लॅनिंग चाललेलं होतं. पण तुम्हाला सांगू म्हणतात आईंनी इतक्या सहजरित्या म्हणजे काय त्यांचं हे झालं, माझ्या सासूबाईंचे गुडघे धरले आणि इथं पुण्यात आलं की त्यांना ते सूटच व्हायचं नाही. यायच्या म्हटल्या त्या. आलं की त्यांना त्रासच व्हायचा. त्यांना सहनच व्हायचं नाही. "नको बाबा मला गावीच नेऊन सोड" आणि मग ते गावातच शेवटपर्यंत त्या राहिल्या. ही म्हणजे इथं आल्या असत्या तरी पण आणि परत तेच त्रास मला झाला असता कदाचित आईंना हे वाटत असावं म्हणल्या. म्हणून आईंनी ती तजवीज केली आणि तुम्हाला सांगू म्हणल्या 2 वर्षात 2-2.5 वर्षात मला पण जॉब लागला म्हणल्या. पुण्यात एका ह्याच्यामध्ये कंपनीमध्ये मी पण जॉबला चालले म्हटल्या.
त्याच्यानंतर उपासना चालू होती. मी उपासनेत खंड अजिबात केला नाही म्हटल्या. मग त्याच्यानंतर मी जरा बाहेर तेन पडल्यानंतर मग मला स्वातंत्र्य मिळायला लागलं. ह्यांचा स्वभाव पण थोडासा नंतर मग चेंज होत गेला. मग बाहेर पडल्यामुळं सगळ्या गोष्टी आणि हे सगळं व्हायला आईंची उपासना आहे. आणि त्या म्हणत होत्या, "तुम्ही खूप काही करावं असं आईंना नाही वाटत. तुम्ही नामस्मरण करा." म्हणजे नामस्मरणात तुम्ही स्वतःला गोवलं ना, जे काय करताय ते करत करत नामस्मरण करा. बालोपासना करा आईने सांगितलेल्या. त्याच्यानंतर मग अनुग्रह झाला म्हणल्या. आणि हां, अनुग्रह हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. मी मागच्या वेळेला का नाही, मला कुणी विचारलेलं माझ्या असं लक्षातनं नाही. कुणीतरी बोललेलं की अनुग्रह व्हायला लागतो. हो, अनुग्रह घेतल्याशिवाय तुम्ही म्हणजे महत्त्वाचं आहे ती गोष्ट. अनुग्रह ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. का तर तुम्ही शाळेत नाव घातल्याशिवाय तिथं तुमच्या त्या शाळेवर तुमचा अधिकार नाही किंवा शाळा पण तुमची जबाबदारी घेणार नाही, असं ती गोष्ट आहे. तर अनुग्रह घेतला की गुरु आपली जबाबदारी घेतात. आपण गुरूंचे दास होतोय. त्यांचं मग सगळ्या गोष्टी त्यांच्यावर सोडून, हां, तुम्ही मला हे करायला सांगितलंय ना, आपण कसं शिक्षकांनी जो अभ्यास दिलाय, हां, टीचरनी जे सांगितलंय ते मी केले. मग मला काही काळजी करायची हे नाही आहे, गरज नाही आहे. तसं गुरूंनी आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्यात त्या पाळत गेल्या की मला बाकीच्या गोष्टींची काळजी करायची गरज नाही आहे. का तर मी त्यांच्या शाळेत नाव घातले. तर त्यांनी आपली जबाबदारी घ्यायला रिकामे होतात. मग म्हणजे गुरूंवर जबाबदारीने आपण रिकामे होतोय मग. पण रिकामे होतोय म्हणजे असं नाही की शाळेत गेल्यावर अभ्यास करावा लागतोय. तसं त्यांनी सांगितलेला अभ्यास, नामस्मरण, त्याच्यानंतर उपासना ह्या सगळ्या कराव्या लागतात. आणि मग ते पथ्य म्हणून जे आहे की चोरी, चहाडी, निंदा ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब करावं लागतंय स्वतःला. आणि मग लवकर गुरुकृपा होते. ते ताई पण तेच सांगत होत्या. ते माझ्या एकदम लक्षात आलं. म्हणलं अनुग्रह जसा झाला ना, तसं तर पूर्ण कायापालट झाला. दोघांचा एकदम अनुग्रह झाला म्हणल्या. हे पण माझे म्हणल्या मिस्टर पण माझे, किती त्रास झाला ते आता त्या गोष्टी मी आता सोडल्या म्हणतात. गंगेत गेलं असं म्हणत होत्या. पण ना त्या गोष्टींसाठी मला खूप मिस्टरांनी त्रास दिला म्हणतात. जसं मी पुण्याला आले तसं मग त्याच्यानंतर सुद्धा मी चोरूनच उपासना करत होते म्हणल्या वर्ष, दीड वर्ष. आणि नंतर मग त्यांना ज्यावेळेला प्रचिती आली आईंची, त्यावेळेला ते म्हणजे आईंच्या मार्गात आले. तोपर्यंत म्हणले ते आईंचं वगैरे काही करू देत नव्हते घरात सुद्धा. इथं पुण्यात आल्यावर सुद्धा म्हणले. मग ह्या सगळ्या गोष्टी आईंनी अशा घडवत आणल्या. एक घडी माझ्या संसाराची बसवत अशा प्रकारे नेली ना, मला वाटलंच नव्हतं म्हणतात. पुण्यासारख्या ह्याच्यामध्ये आमचं कधी घर होईल आणि शेती कधी आम्ही घेईन. काय आहे म्हणजे त्यांचं शिक्षण आहे तेवढं का माझं शिक्षण आहे तेवढं की काय? पण कसं होत गेलं ना, शेती झाली म्हणजे आमची सासऱ्यांनी वगैरे असं गहाण टाकलेले होते ते, सगळं कर्जात हे केलेलं होतं म्हणतात. पण ती मिस्टरांनी सोडवून घेतली. हे सगळं शक्य नव्हतं म्हणतात. म्हणजे आम्ही काही खूप चांगल्या पगाराच्या नोकरीवर सुद्धा होतो इथं पुण्यामध्ये वगैरे असं पण नव्हतं म्हणतात. पण त्या गोष्टी आपसूक कशा होत गेल्या. म्हणजे आपण म्हणतो ना, त्या म्हणत होत्या, भले आपण ₹1 घेऊन उभं असू दे, पण ना गुरु कधी त्या ₹1चे 1,00,000 रुपये करतील आपल्यालाच नाही कळत ते. असं काहीतरी एकदम अचानक घडतंय म्हणला, की अरे आत्ताच आपल्याकडं काहीच नव्हतं, कसं काय हे झालं? आपणच विचार करायला सुरुवात करतोय म्हणल्या. शक्यच नव्हतं हे आपल्यानं, कसं काय हे झालं? असं आपण स्वतः विचार करतोय, असे गुरु चमत्कार करतात म्हणतात. आणि ह्या गोष्टी प्रत्येकालाच प्रचिती आहे ह्या गोष्टींची. तर म्हटल्या फक्त आपली उपासना ताई म्हणल्या हे व्हायला पाहिजे. मग मी फक्त बालोपासना आणि नामस्मरणावरच होते म्हणल्या कितीतरी वर्ष. जसं मी जॉबला वगैरे चालले, तसं मग मला म्हणल्या बाहेर गेल्यानंतर मी प्रकाशनं आणायला लागले, आईंची मंदिरात अधेमध्ये जायला लागले वगैरे. हे सगळं नंतर सुरू झालं म्हणल्या. तोपर्यंत काहीही हे नव्हतं. आणि मग मी जॉबला वगैरे लागले. आणि त्यावेळेला पण खूप वर्ष झालेली. त्यात अधेमध्ये यायच्या सासूबाई, काही भांडणं वगैरे पण व्हायची, लावायच्या काहीतरी भांडणं वगैरे, मूल-बाळ नसल्यामुळं. पण जॉबला लागून मला वाटतं म्हणता एक 5 वर्ष झाली नंतर. आणि मग प्रेग्नंट मी राहिले म्हणतात. आणि प्रेग्नंट राहिले.
2 मुलं झाली म्हणतात. सगळं सगळं आईंच्या कृपेवर आज मिळाले म्हणतात. पण त्याच्यासाठी ना तुम्हाला सांगू म्हटल्या उपासना ही खूप जास्त महत्त्वाची आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त आईंनी सांगितलेली काय काय गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी पाळणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर ताई म्हणत होत्या वर्षानुवर्षे लोकं उपासनेमध्ये राहतात, तरी म्हणतात की आम्हाला प्रचिती नाही आली, आईंनी आमचं हे नाही अजून केलं, आईने असं केलं, आईंनी तसं केलं. तुम्हाला सांगू म्हणतात आईचे नियम तुम्ही पाळा आणि उपासना सुरू करा. बघा तुम्हाला अशी प्रचिती येईल ना, तुम त्या ताई म्हणत होत्या फक्त एवढे नियम आपण पाळले पाहिजेत. निंदा एक पहिली बंद झाली पाहिजे. आणि हेच या गोष्टी ना, जे खरंच मुरलेले आहेत ना खूप उपासनेमध्ये, खूप वर्षांची ज्यांची उपासना आहे ना, प्रत्येक भगिनी हेच सांगतात, की निंदा, चोरी, चहाडी जे आईंच्या हे मी बोलते ना, हे मला तुमच्यासारखेच भगिनी सांगतात तेच मी सांगत असते. हे पहिल्या पानावरचे जे गोष्टी आईंनी सांगितल्यात ना भजनाच्या पहिल्या पानावर, त्या तंतोतंत पाळल्या आणि 1.5 तासाची उपासना केली ना, बाकी काहीही करावं लागत नाही आणि कसलीही वाईट ताकद असू दे, तिला घाबरायला लागत नाही आपल्याला. एवढं मात्र खरं. त्या ताई सांगत होत्या म्हणल्या खूप गावात करणी बाधा वगैरे प्रकार ते सुद्धा केलेले होते म्हणतात. खूप भयानक केलेलं होतं म्हणतात. पुण्यात आल्यावर सुद्धा म्हणजे त्यानं तर मला असं हे झालेलं म्हणतात की मी जॉब करायला लागले होते, तर ते जॉब करताना सुद्धा मला प्रॉब्लेम यायला लागले होते. म्हटलं इतकं म्हणजे विचित्रच प्रकार व्हायचे म्हटलं माझ्यासोबत. म्हणजे आता कुणाला तरी सांगितलं तर ते पटणार नाही म्हणतात. पण ज्यांना अनुभव आहे ना या गोष्टीतला तर त्यांना पटेल म्हणतात. असले भयानक काही प्रकार मी जॉबला ज्यावेळेला जात होते ना, त्यावेळेला तसे प्रकार घडायचे म्हणतात माझ्यासोबत. आता बोलू नये म्हणतात आणि सांगू पण नाही की कुणातर्फे किंवा काय, पण ते होतं म्हणल्या. आणि ना कधी-कधी माझ्या डब्यातल्या चपाती वगैरे ते सुद्धा ना म्हणजे त्यात ते तुंडके म्हणजे आपण म्हणतो ना तोडून कुणीतरी ठेवलंय, खाल्लंय, असं ते चपाती वगैरे सुद्धा व्हायची म्हणलं. एवढे म्हणजे मी कुठल्या ह्याच्यातनं आले, सगळ्या गोष्टी जर सांगितल्या ना म्हणल्या, पायाखालची जमीन सरकेल लोकांच्या. म्हणजे मीच डबा भरलेला आहे, मीच चपाती भरलेली आहे, मी भाजी भरलेली आहे. पण ना ती अर्धी चपाती कुणीतरी खाल्लेली आहे, असं ते म्हणजे पूर्ण तुकडा मोडून कुठेतरी गेलेला असायचा. असे प्रकार माझ्यासोबत झालेले आहेत म्हणतात. खूप भयानक भयानक गोष्टींना फेस केलं म्हणतात. पण उपासना सोडली नाही, उपासना चालू होती म्हणल्या. पण तुम्हाला सांगू जसा मुरत गेले आणि त्या गोष्टींमध्ये सुद्धा म्हणजे प्रत्येक वेळेला पायऱ्या वर चढत गेले. ही गुरूंची कृपा होती म्हणतात. म्हणजे निगेटिव्हिटी येत राहत्या, पण पायरी उतरली नाही कधी म्हणतात. प्रत्येक पाऊल पुढं पडत गेलं आणि खूप सगळ्या गोष्टी अगदी आईंच्या कृपेनं माझ्याकडं शेती आहे म्हणतात, माझ्याकडं स्वतःचं घर आहे, गावातलं घर आम्ही नीट करून घेतलं. आता फक्त सासरे राहिलेत म्हटलं, सासूबाई वारल्या. पण गावातलं घर नीट करून घेतलं आम्ही. त्याच्यानंतर तिथं शेती आहे म्हणतात. त्याच्यानंतर आमचं पुण्यात घर झालं, मुलं झाली, ज्या गोष्टींसाठी हे होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आईंनी खूप छान तब्येत दिलेली आहे, की ज्याच्या आधारावर आम्ही देवाचं नाव आणि माझा प्रपंच दोन्ही गोष्टी मला साधायच्या आहेत म्हणतात. आणि हे आईंनी माझ्याकडून खूप छान रीतीनं सगळं चालवून घ्यायला लागलेले आहेत म्हणतात. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.